दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एका वर्तमानपत्रामध्ये एक कविता संपादकाने प्रसिद्ध केली. ती कविता संपादकाने स्वतः लिहिली होती आणि त्या कवितेमध्ये असं लिहिलं होतं की ती देवाचे आभार मानत आहे. ती कविता बघा खालीलप्रमाणे आहे. स्वर्गातील पित्या, तू अन्न दिलेस म्हणून आभार मानतो, पण जे भुकेले आहेत त्यांची आठवण कर. मला चांगले आरोग्य दिले म्हणून मी तुझे आभार मानतो, पण जे आजारी आहेत त्यांची आठवण कर. मला चांगले मित्र दिलेस म्हणून तुझे आभार मानतो, पण ज्यांना कोणीच नाही त्यांची आठवण कर. आम्ही या देशात स्वतंत्र आहोत म्हणून तुझे आभार मानतो, पण जे गुलाम आहेत त्यांची आठवण कर. आम्हाला सेवा करायला शिकव, कारण जे तू आम्हाला दिलेलं आहेस त्याचा उपयोग आम्ही इतरांसाठी करावा म्हणून सहाय्य कर. आणि ही कविता जी आहे ही खूप लोकप्रिय झाली. अनेक लोकांनी वाचली आणि अनेक लोकांनी त्या कवितेचं कौतुक केलं. पवित्र शास्त्र आम्हाला हेच सांगतं. पवित्र शास्त्र आम्हाला ह्या कवितेची आम्हाला आठवण करून देतं की पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. ह्या कवितेमधून आम्हाला आठवतं की पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा हेच लिहिलेलं आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळेस दुसऱ्यांची आठवण करा. देवाचं वचन आम्हाला पुढे हेही सांगतं की नुसती आठवण करायची नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं, ते कृतीमध्ये आणायचं. देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याचे आभार तर मानायचेच आहे, पण ज्यांच्याकडे नाही काही त्यांच्यासाठीही काहीतरी करायला पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये बघा आपण वाचतो की नुसती प्रीती करू नका, ती प्रीती कृतीमध्ये आणा. बघा याकोबाचं पत्र ह्याचा 2 अध्याय 15 आणि 16 वचन काय म्हणतं बघा. जेम्स चॅप्टर 2 अँड वर्स 15 अँड 16. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यास रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हातील कोणी त्यास म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या, तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यास तुम्ही देत नाही, तर त्यापासून काय लाभ. आम्ही आठवण करायची, प्रीती करायची, पण ते सर्व काही आम्हाला कृतीमध्ये आणायचं. शेवटी आपण उपासना संगीत चर्चमध्ये गाणं गातो आपण, उपासना संगीत म्हणून मधलं काय गाणं आहे ते की ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य खरोखर देवा. म्हणजे ही जी सेवा आहे, लोकांची सेवा आहे, ही परमेश्वराला मान्य आहे, परमेश्वराला आवडते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इब्री लोकास पत्र ह्याचा 13वा अध्याय 16वा वचन. हिब्रूज चॅप्टर 13 अँड वर्स 16. परोपकार व दानधर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.